नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असा खायला काय बेत करायचं असेल ना, तर तुम्ही या मेथीच्या भाजीचा नक्की करा बरं का। ह्या भाजीमध्ये मी असं काय टाकलं ज्यामुळे भाजी दिसायला तर सुंदर दिसत आहे, पण याची चवसुद्धा खूप अप्रतिम आहे बरं का। बरोबर जर बाजरीची गरमागरम भाकरी, त्याच्यावर तुपाची धार आणि तिळाची चटणी आहे ना भन्नाट असा बेत। चला मग हाच बेत आज आपण इथे करूया। त्याच्यासाठी अर्धी जुडी एवढी स्वच्छ केलेली मेथी घेऊया, म्हणजे साफ करून। आता याला स्वच्छ पाण्याने धुवायची आहे, लक्षात राहू द्या, व्यवस्थित धुवून घ्या। जर माती राहिली तर भाजी खरखर लागू शकेल बरं का। एक चॉपर घ्यायचा, चॉपरवर आपल्याला मेथी बारीक अशी कट करून घ्यायची आहे। सुरुवातीला मेथीचे मोठे देठ आहेत ते साईडला काढून घेऊया, कारण ह्याच्यामुळे आपल्या भाजीमध्ये क्रंचपणा येऊ शकतो। आता बाकीची भाजी कट करून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या, भाजी ही स्वच्छ धुवून झाल्यानंतरच कट करायची आहे। अगोदर कट करून धुतली ना तर त्यातले जीवनसत्व निघून जातील। बोलत बोलत आपली भाजीसुद्धा व्यवस्थित कट करून झाली बरं का। आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही भाजी जर तुम्ही बनवचाल ना तर तुम्हाला एवढी आवडेल की तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तर नक्कीच ट्राय करचाल। आता भाजीसुद्धा बाउलमध्ये काढून झाली। पुढची प्रोसेस म्हणजेच मसाला काय बनवायचा। त्याच्यासाठी एक मिक्सर जार घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी एवढे शेंगदाणे घ्यायचे आहेत। हे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत, तुम्ही हलके भाजलेले घेतले तरी चालतील, पण शक्यतो कच्चेच घ्या, त्यामुळे चव खूप छान येते। 2 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मूठ एवढी कोथिंबीर घ्यायची। थोडे पाणी घालायचे आणि हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचे। लक्षात राहू द्या, आपल्याला थोडेसे असे जास्त बारीक नाही, थोडे जाडसरच करायचे आहे। हाच आहे आपला मसाला, ज्यामुळे भाजीची चव दुप्पट होते। तुम्हाला जसे मी इथं दाखवले एवढा मोठा तुम्ही कुट्टा ठेवू शकता। आता गॅस चालू करूया, त्याच्यावर लोखंडी कढई ठेवूया। लक्षात राहू दे बरं का, लोखंडी कढईमध्ये कोणतीही पालेभाज्या केल्या ना त्याची चव ना अगदी दुप्पटच होते बरं का। याच्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्या ठेचून, यामुळे चव आणि क्रंच दोन्ही छान येतो। आता आपली मेथी बारीक कट केलेली टाकून घ्यायची, व्यवस्थित हलवून घ्यायची। आता मेथीची ही भाजी बनवाय साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात। आता साधारण 2 मिनिटं याला छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे हलक्या हाताने। इथे आपण कोणत्याही मिठाचा वापर लगेच करणार नाही किंवा याच्यामध्ये लगेच काही टाकणार नाही। साधारण 2 मिनिट आपण अशीच भाजी छान अशी परतून घेणार आहे। गॅस हा तुमचा मीडियम राहू द्या, म्हणजे भाजी कशी पटकन अशी परतली जाईल। आता इथे आपली 2 मिनिटं पूर्ण झालेली आहेत, भाजीसुद्धा छान परतून झालेली आहे। मिक्सरला फिरवलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एकदा भाजीमध्ये व्यवस्थित हलवून घेऊया। तुम्ही पाहू शकता की भाजी आता चटचट करायला सुरू झालेली आहे, जशी की त्याचा फ्लेवर ती सोडत आहे। इथे तुम्ही हिंगाचा वापर केला ना तर भाजी आणखी दुप्पट चविष्ट लागू शकते। आवश्यकतेनुसार मी आणखी थोडे पाणी टाकले, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी टाका, पण शक्यतो साधारण 1 ते 1.5 वाटी नक्की पाणी टाका। 2 चमचे किंवा 1.5 चमचे तुमची भाजी जशी असेल तसे क्वांटिटीने मीठसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। छान भाजी व्यवस्थित हलवून घ्या। आता भाजीला आपल्याला एक छान उकळी आणायची आहे बरं का। जसे मी तुम्हाला इथं दाखवते, छान अशी बारीक उकळी सुटायला सुरू झाली की एकदा व्यवस्थित मसाले भाजीमध्ये हलवून घ्यायचे आणि आणखी याला 3 ते 4 मिनिटासाठी किंवा 2 ते 3 मिनिटासाठी भाजी छान आपल्याला उकळून घ्यायची आहे। मी जसं तुम्हाला सांगितलं 4 मिनिटं भाजीला लागतात, 2 मिनिटं भाजी परतायला आणि 2 मिनिटं भाजीला उकळी यायला। 2 मिनिटात भाजी छान अशी उकळली की व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता टेक्स्चर खूप छान आलेलं आहे। भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटल एवढी चविष्ट भाजीसुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे। आता ही भाजी तुम्हाला जशी दाखवलेली आहे ना अगदी तशीच आहे बरं का। खायला तो खूप छान लागते। जर तुम्ही ही बाजरीच्या भाकरीवर ट्राय केली ना तर तुम्हाला नक्की आवडेल। तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात मला सांगा। जर तुमच्याकडे बनवत नसतील तर तुम्ही ही नक्की ट्रायसुद्धा करा बरं का। जसे मी इथे आता याला एका सर्व करायला डिशमध्ये घेतलेली आहे ना, याचा खमंग वास असा सुटलेला आहे की ज्यामुळे भाजी खायला आता मला सुद्धा राहवत नाही। तसंच तुम्हाला हे भाजीबद्दल काय वाटते हे सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा। चला आता भाजी तर तयार आहे, आता बाजरीची भाकरी बनवायला पाहूया। त्याच्यासाठी एक ताट घेतले, ताटामध्ये मी इथे थोडे पीठ घेतले। तुम्ही भाकरी किती मोठी किती छोटी त्याच्यानुसार तुम्ही क्वांटिटीने बाजरीचे पीठ घेऊ शकता। आता अर्धा चमचा एवढे मीठ घेतले आणि थोडे थोडे पाणी घालत ह्याला छान असे मळून घ्यायचे आहे। गोळा छान असा मऊसूत झाला ना भाकरी थापायला सुद्धा खूप छान येते बरं का। जसं मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे तसे छान असे मळून घ्या। मळायला थोडासा उशीर लागतो, जेवढी जास्त मळचाल तेवढी भाकरी चविष्ट बनते। आता गोळा छान आपला इथं मळून तयार झालेला आहे। मी तुम्हाला
तुम्हाला इथे दाखवते की कसा मऊसूत पाहिजे. असं बोटाने दाबलं ना एकदम मऊ सॉफ्ट असं बोट त्याच्यात गेलं पाहिजे. असा गोळा तयार झाला ना त्याचा आणखी छोटा गोळा मला जेवढी भाकरी बनवायची तेवढा मी काढून घेतला. बाकीचा साईडला ठेवून दिला. खाली ताटामध्ये पीठ टाकून घ्यायचे. आता या पिठावरती हा गोळा ठेवायचा. आता भाकरी कशी बनवायची तर सुरुवातीला एक साईडला हात लावायचा ज्यामुळे गोलाकार येईल आणि एका हातानेच थापून घ्यायची. जोपर्यंत एका हाताने थापता येतील तोपर्यंत एका हाताने छान अशी भाकरी थापून घ्यायची. हाताच्या आकाराची छान अशी भाकरी बनवून तयार झाली की आपल्याला नंतर एका हाताने भाकरी थापता येत नाही. मग त्यावेळेस तुम्ही 2 हाताने थापा, पण सुरुवातीला एका हाताने थापले ना, एक हात साईडला लावला ना गोल आकारात छान येते. आता वर छान असे तीळ पेरून घ्या, कारण थंडीच्या दिवसात तिळाची बाजरीची भाकरी खायला काही मजा वेगळीच असते बरं का. आता दोन्ही हाताने छान अशी भाकरी थापून घ्या. दोन्ही हाताने छान थपथपून आता भाकरी एकसारखी थापून झाली आहे. भार देऊन थापायची नाही, हलक्या हाताने थापून घ्यायची. गोल आकार एकसारखी छान अशी थापून तयार आहे. आता ही भाकरी छान आपण आता भाजून घेऊया. तवा गरम झालेला आहे, तव्यावरती भाकरी टाकून घेऊया. भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर 2 मिनटं थांबायचे. 2 मिनटानंतर भाकरीला पाणी लावून घ्यायचे. पाणी लावल्यानंतर सुद्धा आपल्याला भाकरीला जास्त वेळ म्हणजे साधारण पाणी वरचे सुकावे तोपर्यंतच ठेवायचे आहे. पाणी वरचे सगळे सुकले जसे मी तुम्हाला इथे दाखवले की भाकरी आपली पलटून घेऊया. छान अशी खालच्या साईडनी पचलेली आहे मस्तपैकी. आता खालून सुद्धा छान झाली आहे बरं का भाकरी. आता याला पालती टाकून छान फुगलेली सुद्धा आहे, टम अशी छान अशी भाजून घेऊया. चला सर्व करूया ताट. गरमागरम मेथीची भाजी बरोबरच तिळाची चटणी आणि आता याला साथ घालणारी बाजरीची भाकरी, ज्याच्यामुळे आपली ताट आणखी सुंदर दिसतंय. बरोबर याच्यावर बाजरीच्या गरमागरम भाकरी, तुपाची धार, जशी तूप विथळत आहे तशी भाकरी सुद्धा छान दिसत आहे. थोडे तूप मेथीच्या भाजीत टाकले. आता ही बेत कसा वाटतं तुम्हाला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही बाजरीची भाकरी तुम्ही भाजीवर काला करून नक्की खावा, तुम्हाला खूप आवडेल बरं का. चला इथेच आपला व्हिडिओ संपवते आणि पुढच्या व्हिडिओची तयारी नक्की करते. धन्यवाद.